काल रामनवमी, अयोध्येतील बालक रामाची प्राणप्रतिष्ठा आणि त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले श्री काळारामांचे दर्शन यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढली। भाविकांचा हाच ओघ रामनवमीला बुधवारी कायम होता। गेल्या वर्षी काळारामाचे 1 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते। यंदा मात्र 2.5 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिराचे विश्वस्त मंदार जानोरकर यांनी सांगितले। सकाळी अर्धा किमीपर्यंत दर्शन रांग होती। दुपारी ऊन वाढल्यानंतर 12 ते 3 या वेळेत भाविकांचा ओघ थोडा कमी झाला। 4 वाजेनंतर मात्र पुन्हा गर्दी वाढू लागली आणि भाविकांची दर्शन रांग 1 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आणि आतापर्यंतच्या रामनवमीमध्ये यंदा प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे संस्थांच्या विश्वस्तांनी सांगितले। दुपारी तापमान 46 अंशावर गेले होते। वातावरणात कोरडेपणा, दुपारनंतर आभाळ आल्याने उकाड्यात आणखीच वाढ झाली होती। तरीही त्याची थोडीफारही पर्वा न करता मुखी नाम होते ते जय 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 श्रीराम। रांगेनंतर दुरूनच जेव्हा भक्तांना श्री काळाराम दिसत होते तेव्हा त्यांचा ऊर भरून येत होता आणि त्याचवेळी जयघोष टिपेला पोहोचत होता। मंदिरापासून सभामंडप, पूर्व दरवाजा, नाग चौकाच्या बाजूने मंदिरापुढील उद्यानाला वळसा घालत उत्तर दरवाजापर्यंत रांग होती। 600 किलो बुंदीचे 10,000 पाकिट भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटले। 500 किलो पिंजेरी रामभक्तांना प्रसाद वाटप करण्यात आली। उन्हामुळे रामाला खास पारंपरिक दागिने, भरजरी वस्त्र चढवण्यात आले होते। 1000 किलो गुलाब झेंडूच्या फुलांची आरस करण्यात आली होती। यंदा पुजारी घराण्यातील 28व्या पिढीतील राघवेंद्र पुजारी यांना पूजेचा मान होता। दुपारी 12 वाजता श्रीरामापुढील लाल पडदा हटवत राम जन्मोत्सव साजरा करताना मूर्तीवर पुष्पवृष्टी झाली। महाआरती, अन्नकोट सोहळ्यातील 56 भोगविधी हा सोहळा भाविकांनी हृदयात साठवून घेतला। दरम्यान लोकसभा निवडणुका असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी श्रीराम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतले। काळाराम मंदिरामध्ये लोकसभेचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे तसेच श्री छगन भुजबळ साहेब व अनेक इच्छुक उमेदवारांनी मंदिरात येऊन काळाराम मंदिराचे दर्शन घेतले। यावेळी तिकिटासाठी जरी भुजबळ साहेब व हेमंत गोडसे हे इच्छुक असले तरी त्यांनी एकमेकांना भेटून एकमेकांचे अभिनंदन यावेळेस केले। छगन भुजबळ हे आपल्या कुटुंबासह दरवर्षी काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी रामनवमीला येत असतात। यावर्षी देखील त्यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व नागरिकांची त्यांनी व पत्रकारांशी त्यांनी आपले मत देखील पत्रकारांकडे व्यक्त केले। मोठ्या प्रमाणात भाविकांनी यावेळेस गर्दी केली होती। आपण हे सर्व दृश्य बघत आहोत। नाशिक जन्नतवर मंदिराच्या सुरक्षिततेसाठी मोठ्या प्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। डायरेक्ट सफारी आ रहा है। ये ना
काय मागणं काय सांगणार? सगळ्यांना सुखी ठेवा परमेश्वरा, सर्व सुखी समजा. कालच्या मंदिरातून आपण हार घालून आलेला, आता उद्याच हार समजा येतं का? असं आहे की हा आशीर्वादाचा हार आहे काय, आणि प्रभू रामचंद्र आणि देव यांना तुमच्या निवडणुकांचं काय करायचं आहे? ते तुमच्या निवडणुकांमध्ये येणार नाहीत, काळजी करू नका. तुम्हाला ते बुद्धी देतील काय द्यायचे असेल. हा आमचे जे तिथले पुजारी बांधव आहेत त्यांनी हार घातला. म्हटलं ठीक आहे, ठेवतो थोड्या वेळ. आपण रामाचं दर्शन घेतलं, हेमंत गोडसेंनी आपलं दर्शन घेतलं. नाही, आमचे मित्र आहेत ते पण दर्शनाला आले होते. मी पण अनेक वेळा आलेलो आहे. रामरथाच्या वेळेला सुद्धा आलेलो आहे. लहानपणी तर यायचोच. परंतु आज नाशिकमध्ये होतो, म्हटलं चला. ते सुद्धा योगायोगाने आले, त्यांना शुभेच्छा दिल्या. योगायोग चौथ्यांदा येतोय. 2014, 2019, 2024 तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा मिळण्याचा राम मंदिरामध्ये. हो, असं काय? असते आणि भुजबळ असते. बरं ठीक आहे. मी त्यांना शुभेच्छा दिल्यात. काल चंद्रपूर दौऱ्यावर होता, प्रदेशाध्यक्षांसोबत आपण अनेक ठिकाणी प्रवास केला. काय उमेदवारीवर संदर्भात काही चर्चा झाली? नाही, तिथे तिकडच्या उमेदवारांचा प्रचार करायला मुनगुट्टीवाराने जे आहेत आपले मंत्री महोदय ते उभे आहेत. त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये जे आहे प्रचारासाठी मी गेलो होतो आणि प्रचार करून आलो रात्री. आता आणखी 7-8 ठिकाणी 7-8 दिवस त्यांनी मागितलेले आहेत. ते आता विचार करून आम्ही त्यांना देतो प्रचार. केसरकर आता आले होते, त्यांचं